विधान परिषदेच्या राज्यात 17 जागा बिनविरोध झाल्या असताना ठाणे पालघरची जागा देखील बिनविरोध झालेली आहे। रवींद्र फाटक यांची बिनविरोध विधान परिषदेच्या आमदारपदी निवड झालेली आहे। रवींद्र फाटक जे आज वसईमध्ये आले होते आणि वसईमध्ये बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली। दुपारी 3च्या सुमारास ते विवा कॉलेजला आले। आल्यानंतर दोघंही नेत्यांनी एकमेकांना गळाभेट घेतली। ज्या वेळेला निवडणूक जाहीर झाली त्यावेळीही रवींद्र फाटक आपल्या वरिष्ठांसह किंवा आपल्या सहकाऱ्यांसोबत हितेंद्र ठाकूर यांना भेटून गेले होते आणि त्यावेळी असं देखील कोणीतरी सांगत होतं की हितेंद्र ठाकूर हे स्वतः उभे राहणार किंवा सिद्धेश ठाकूर उभे राहणार। याबाबत हितेंद्र ठाकूरांना विचारलं असता ही पुढी नेमकी सोडली कोणी असा सवाल त्यांनी केलेला आहे। म्हणजे हे अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित करण्यामागे कोण राजकीय नेता आहे ते देखील शोधावं लागणार आहे। आज जवळपास अर्धा तास दोघांमध्ये बंद दारावर चर्चा झाली। हितेंद्र ठाकूर यांनी यानंतर प्रसारमाध्यमांना सांगितलेलं आहे की वसई विरारच्या विकासासाठी जेव्हा मदत लागेल तेव्हा रवींद्र फाटक हे उभे राहतात, आम्ही देखील त्यांच्याकडे जाऊ। तर दुसरीकडे प्रभाग समितीच्या निवडणुका देखील ह्या टांगती तलवार आहे। तो चेंडू देखील आता कोर्टात जाण्याच्या वाटेवर आहे आणि भाजपने ह्या प्रभाग समितीच्या निवडणुका थांबून ठेवल्याचा आरोप आहे आणि येत्या काळामध्ये लवकरच यातून मार्ग काढणार असल्याचं रवींद्र फाटक यांनी सांगितलेलं आहे। हितेंद्र ठाकूर असतील किंवा एकनाथ शिंदे असतील यांच्याशी चर्चा करून प्रभाग समितीच्या निवडणुका कशा पुढे नेता येतील किंवा कशा त्यांच्यातून मार्ग काढता येईल ते देखील पाहावं लागणार आहे। या दोन्ही नेत्यांची भेट झाल्यानंतर दोन्ही नेत्यांनी नेमकं काय म्हटलं पण ऐकूयात। विजयी उमेदवार आपल्या निर्णायक म्हणतो नाही, त्यांचे आभार मानतो मी। निर्णायक असं नाही, त्यांची दोघांची मतं ही सफिशियंट होती, बरोबर आहे। एक MLC झाल्यावर जी मदत करायची आहे आम्हाला आमच्या ह्याच्यात, इव्हन आता पण त्यांनी 2-3 मीटिंग लावलेल्या, त्याच्यामुळे आमच्या शुभेच्छा होत्या आणि शेवटी हे अपेक्षित होतं। कारण उगीच लढायचं म्हणून लढायचं ठरवलं तर कोणही लढू, तर त्याच्यामुळे ते बोलण्यामध्ये काय हे नाही मिळत। मी उलट आभार मानतो, तर ते न चुकता आभार मानण्याकरता आले, आम्हाला शाल त्रिफळ दिलं, मला महापौर उपमहापौरांना, त्याबद्दल मी आभार मानतो। आणखी एवढी अपेक्षा व्यक्त करतो का भविष्यामध्ये आमच्या लोकांची महानगरपालिकेची कामं लोकहिताची ते करण्याकरता त्यांनी आम्हाला मदत करावं। शेवटी लोकप्रतिनिधीला पक्ष निवडणुकीपर्यंत असतो, निवडणुकीनंतर ते कोणत्या पक्षाचे आहेत ह्याच्यापेक्षा आपल्या मतदारांच्या गरजा काय हे त्यांनी बघितलं पाहिजे आणि ती बघतील अशी आम्हाला नाही। सर्वप्रथम मी आपांचं आणि त्यांच्या पूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन करतो। ज्या दिवशी इलेक्शन डिक्लेअर झालं, तर इलेक्शन डिक्लेअरच्या आधी मी या जिल्ह्यामध्ये मी काम करत होतो पक्षाच्या माध्यमातून, त्या भेटीगाठी आमच्या होत आहे की पण जेव्हा हे विधान परिषदेचे इलेक्शन डिक्लेअर झाल्यानंतर मी आपांना भेटण्यासाठी आलो, आशीर्वाद घेण्यासाठी आलो। आपांना सांगितलं की माझा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठी राहील। त्याच दिवशी मी ठरवलं की बाबा माझी इलेक्शन मी जिंकलोच असं समजायचं आणि आज जिंकल्यानंतर मी काल मला बिनविरोध झाल्यानंतर काल मला कलेक्टर साहेबांनी मला कालच हे दिलं प्रमाणपत्र आणि काल शिंदेसाहेबांनी माझा तिथे सत्कार केल्यानंतर मी मला आज ठरवलं की ज्यांना मी भेटलो त्यांना पहिलं त्याच्यामध्ये मला आपाने आशीर्वाद दिला, तर मग आपांना आज पहिलं भेटलं नाही तुम्ही त्या पुढची कशी दिशा असणार आहे? कारण लोकांनी तर पूर्ण मतदारांनी तुम्हाला बिनविरोध निवडून दिलेलं आहे, नेमके काय कन्सेप्ट आहेत? नाही, नगरपालिकेच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी, महानगरपालिका, नगरसेवक, नगर जिल्हा परिषद, पंचायत समितीचा असल्यामुळे महानगरपालिकेचे जे प्रश्न आहेत, जसं आता आप्पा बोलले, महापौर साहेब बोलत आहेत, जे प्रश्न आहेत ते मला वाटतं विधानसभेच्या माध्यमातून सन्माननीय मुख्यमंत्री असतील, शिंदेसाहेबांच्या माध्यमातून आणि आपल्या इथल्या सगळ्या लोकल बॉडीच्या माध्यमातून ते सोडवले जातील असा माझा प्रयत्न आहे आणि त्याच्या माध्यमातून जे या नगरपालिकाची मदत माझ्या माध्यमातून लागेल ती 100% या महानगरपालिकेला, महापौरांना मी तसं आश्वासन दिलं की आपण करू। महापालिकेमध्ये वसई विरार महापालिकेमध्ये विरोधी पक्षनेत्याचे सुद्धा 44 नगरसेवक आहेत, सत्ता जी आहे बवियाकडे आहे। ज्या 2 आमदारांनी जे पत्र दिलेलं आहे राज्य सरकारला, तुम्ही महायुतीचे एक घटक आहेत, अशा वेळी महापालिकेला मदत करत असताना तुम्हाला महायुतीचा कुठं अडथळा येईल का? बिनविरोध निवडणुकीचा याचा महापालिकेला फायदा होईल? बघा, आपल्याला शहराचा विकास होण्यासाठी आपल्याला सर्वांना एकत्र जावं लागतं। पक्ष हा प्रत्येकाला वाढवण्याचा अधिकार आहे आणि वाढवण्यामध्ये जसं आपण आता बोलले प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, त्याच्या माध्यमातून प्रत्येकजण पत्र देत असतात। पण नगरपालिकेच्या माध्यमातून जे विषय आहेत, सरकारच्या माध्यमातून, डेव्हलपमेंटच्या माध्यमातून सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब नक्कीच त्याच्या पाठी उभे राहतात आणि त्या माध्यमातून आम्ही मार्ग सोडवण्याचा प्रयत्न करू। आता आजच्या
आपण एक विरोधी उमेदवार म्हणजे विजयी उमेदवार म्हणून या सगळ्या गोष्टीकडे कशा बघतात? बघा, देशामध्ये जे चाललेलं आहे त्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मी एवढा छोटा कार्यकर्ता आहे एवढं पण बोलण्यासारखं, पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री किंवा सरकार देशाचं हे काम करत आहे आणि त्या माध्यमातून नक्की त्याच्यावर ज्या प्रॉब्लेम आहे त्याच्यावर तो विषय त्यांचा आता प्रभाग समिती अजूनपर्यंत झालेली नाही. आता त्या विषयावरती आता माझा आजचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसात नक्की पुढे काय होईल ते आपण मार्ग काढतो.